नमस्कार मित्रांनो, आज आपण मॉडल ऑक्झिलरी आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप यांचा एकत्रित उपयोग करून कसे अर्थ बनतात ते बघणार आहोत. आपण सर्वच मॉडेल ऑक्झिलरींचा एकत्र विचार करणार आहोत. तुम्हाला माहीत आहे मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे त्यात काय काय येतं? वूड, शूड, कूड, मस्ट, मे, माईट हे आहेत मॉडल ऑक्झिलरी. यांच्या प्रत्येकाच्या अर्थामध्ये थोडासा फरक पडतो. यांच्या नंतर येणारी क्रियापदाची रूपं तशीच राहतात. आता इथं आपण काय करतोय बघा, आपण साधी रचना बघितली. आय वूड हेल्प, आय कुड हेल्प, आय शुड हेल्प, आय मे हेल्प, आय माईट हेल्प, आय मस्ट हेल्प अशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. यामध्ये आपण मॉडेल ऑक्झिलरीनंतर लगेच मुख्य क्रियापदाचं मूळ रूप घेत होतो. इथं आपण काय करतोय, इथं आपण या मॉडेल ऑक्झिलरीनंतर हॅव आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप अशी रचना घेतोय. त्यामुळं अर्थात कसा बदल होतोय ते बघा. आय वूड हेल्प म्हणजे मी मदत करेन किंवा करत असे, पण इथं आय वूड हॅव हेल्प्ड यू, वूड हॅव हेल्प्ड याचा अर्थ काय होतोय? मी तुला मदत केली असती. बघा, आपण बोलताना म्हणतो अरे मी मदत केली असती ना, मला म्हणायचं तरी आय वूड हॅव हेल्प्ड इफ यू हॅड आस्क्ड मी. जर मला म्हटलं असतास तर मी तुला मदत केली असती. आय वूड हॅव हेल्प्ड यू इफ यू हॅड आस्क्ड मी. इथं आस्क म्हणजे विचारणे, विचारणा करणे मदतीची असा अर्थ होतो. लक्षात येतं आहे आपण इथं वूड हॅव हेल्प्ड ही रचना कशी केली बघा. मी अभ्यास केला असता असं म्हणायचं झालं तर तुम्ही काय म्हणाल? आय वूड हॅव स्टडीड. मी गेलो असतो, आय वूड हॅव गॉन. मी खाल्लं असतं, आय वूड हॅव इटन. बघा, मी मुद्दाम वाक्य थोडंच घेतोय. आपण त्याला एक्सटेन्शन कितीही पुढं जोडू शकतो, वाक्य कितीही मोठं करू शकतो, पण आपल्याला फोकस ज्या ठिकाणी करायचं आहे तेवढाच भाग घेतोय. मी तोडलं असतं, आय वूड हॅव ब्रोकन. मग काय तोडलं असतं वगैरे हे पुढं आपण वाढवू शकतो. मी पिक्चर पाहिला असता, सिनेमा पाहिला असता, आय वूड हॅव वॉच्ड द मूव्ही. आता वूडच्या ऐवजी शूड घेतलं तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे शूडचा वापर आपण केव्हा करतो? एखादी गोष्ट करायला पाहिजे, कर्तव्य एखादं सांगण्यासाठी आपण शूडचा वापर करतो. यू शूड हेल्प म्हणजे तू मदत करायला पाहिजे. इथं यू शूड हॅव हेल्प्ड, आय शूड हॅव हेल्प्ड यू, आय शूड हॅव हेल्प्ड यू. लक्षात घ्या, आय हा करताय, कोण करणार आहे मदत? मी करणार आहे. कोणाला करायची? यू, तुला करायचे, तुम्हाला करायचे. आय शूड हॅव हेल्प्ड यू असं आल्यावरती अर्थ कसा बनतो? मी तुला मदत करायला हवी होती. ते हॅव आणि तिसरं रूप आहे ना, ते क्रियेला पुढं नेत आहे. आपण हॅव आणि पास्ट पार्टिसिपलच्या रचना बघितलेल्या आहेत बघा. पूर्ण काळातल्या, पूर्ण वर्तमानकाळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळाच्या रचना पाहिल्यात. तशाच ह्या रचना आहेत, परंतु त्या काळांमध्ये त्या वाक्यांमध्ये मॉडेल ऑक्झिलरी घेतलेल्या नव्हत्या. आय हॅव हेल्प्ड यू, मी तुला मदत केलेली आहे असा त्याचा सरळ अर्थ झाला असता. पण आय शूड हॅव हेल्प्ड यू, मी तुला मदत केली असती, करायला हवी होती. आय शूड आहे ना, आय शूड हॅव हेल्प्ड यू, मी तुला मदत करायला हवी होती. आता बघा, आय शूड हॅव याच्या जागी आपण वेगळं काहीतरी घेऊयात. यू शूड हॅव हेल्प्ड हिम,
तू त्याला मदत करायला हवी होतीस. यू शुड हॅव करायला हवी होती. परीक्षेला जाताना मित्राला लिफ्ट द्यायची आहे, त्याला उशीर झाला आहे, मग आपण काय म्हणायचं, तू का बरं त्याला मदत केली नाही, तू मदत करायला हवी होती असं आपण म्हणतो ना. तिथं ह्या शूडची रचना वापरली जाते. एखादी गोष्ट करायला पाहिजे होती तू असं आपण म्हणतो. म्हणजे ती केलेली नसते त्यांनी, पण आपण सांगतो की तू हे करायला पाहिजे होतं, तुझं कर्तव्य होतं, तुझी जबाबदारी होती. असं म्हणताना शुड हॅवची रचना वापरायची. आय शुड हॅव हेल्प्ड यू, मी तुला मदत करायला हवी होती. लक्षात येतंय? त्यानंतर कुडची रचना. कुड हॅव पास्ट पार्टिसिपल घेतल्यावर काय होते, आय कुड हॅव हेल्प्ड यू. अर्थ काय होतो, मी तुला मदत करू शकलो असतो. बघा, मी मदत करू शकलो असतो. आय कुड हॅव हेल्प्ड, शक्यता सांगतोय, मला जमलं असतं खरं, माझ्याकडे होते पैसे, मी तुला मदत करू शकलो असतो. आय कुड हॅव हेल्प्ड यू म्हणजे होऊन गेलेल्या घटनांबद्दल बोलतोय, हे लक्षात घ्या. या प्रत्येकामध्ये ती घटना घडून गेलेल्या घटनेवर आपण विचार करतोय. म्हणजे ह्यात पूर्ण काळ लपलेला आहे. ती क्रिया घडून गेलेली आहे, पूर्ण काळ लपला आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यालाच थोडंसं आपण मीठ मसाला लावून त्या वाक्यात बदल करतोय. घडून गेलेल्या घटनेवरती पुन्हा चिंतन करतोय. मग असंच बोलतो ना, मी तुला मदत केली असती. होऊन गेलाय प्रसंग आणि तुम्ही मदत केली नव्हती, पण तुम्ही आता म्हणताय ना, होऊन गेलेल्या घटनेवर बोलायचं असेल ना, तर ही वाक्य मदतीला येतात. मी तुला मदत केली असती, आय वूड हॅव हेल्प्ड यू. मी तुला मदत करायला हवी होती, आय शुड हॅव हेल्प्ड यू. मी तुला मदत करू शकलो असतो, आय कुड हॅव हेल्प्ड यू. आता आय मस्ट हॅव हेल्प्ड यू. मस्ट कधी येतं, जोर देण्यासाठी येतं. मग त्याचा अर्थ काय होतं बघा, आय मस्ट हॅव हेल्प्ड यू. मी तुला मदत करायलाच पाहिजे होती. आपण कधी कधी बोलताना म्हणतो, काय नाही लवकर आऊट झाला धोनीनं सेंचुरी करायलाच पाहिजे होती. फायनल मॅच होती आणि त्यांनी काय नीट खेळला नाही, खेळायलाच पाहिजे होता. तर असं जोर देऊन म्हणताना मस्ट वापरायचं. आय मस्ट हॅव हेल्प्ड यू. मी तुला मदत करायलाच पाहिजे होती. ओके, लक्षात येतंय? आणि शेवटच्या रचनेत मे आणि माईट हे कधी येतं, त्या क्रियेची तीव्रता कमी करण्यासाठी. कदाचित असा अर्थ आपण त्यामध्ये एक्स्ट्रा जोडत असतो. आय मे हॅव हेल्प्ड यू, आय माईट हॅव हेल्प्ड यू. काय होतंय मग अर्थ, मी कदाचित तुला मदत केली असती. आय मे हॅव हेल्प्ड यू, मी तुला कदाचित मदत केली असती. म्हणजे शक्यता कमी केली. मे किंवा माईट हे काय करतात, कमी शक्यता दर्शवतात. ओके, ह्या रचना लक्षात आल्या का बघा. आपण काय करूयात, वेगळा कर्ता घेऊया, वेगळं क्रियापद घेऊया आणि अशाच रचना आणखीन त्याची उदाहरणं बघूयात. ठीक आहे. कर्ता घेऊया ही. ही वूड हॅव. आता काय इथं घेता येईल क्रियापद, स्टडीड. ही वूड हॅव स्टडीड. स्टडी हे क्रियापद घेऊया. करता ही, हा साचा आपला तोच राहतोय. ही वूड हॅव
स्टडीड जे काही क्रियापद घेतो आहे त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे, लक्षात घ्या. स्टडीड हा भूतकाळ पण आहे, तिसरं रूप पण आहे. ही वुड हॅव स्टडीड. आता आपण इथं त्याने अभ्यास केला असता असा अर्थ होईल. ही वुड हॅव स्टडीड, त्याने अभ्यास केला असता. ही शुड हॅव स्टडीडचं काय झालं असतं मग? ही शुड हॅव स्टडीड, आता बदल काय होईल हो? त्याने अभ्यास करायला हवा होता. ही शुड हॅव स्टडीड, त्यांना अभ्यास करायला हवा होता. हे बघा, होऊन गेलेल्या गोष्टीवरती बोलण्यासाठी आपण या रचना वापरतोय. अभ्यास किती करायचा तेवढा केला आहे, रिझल्ट लागला आहे, मार्क कमी पडलेत, मग आपण म्हणतोय ही शुड हॅव स्टडीड, त्यांना अभ्यास करायला पाहिजे होता, नाहीतर आज चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं असतं. ही शुड हॅव स्टडीड. लक्षात येतं आहे? कोणतं वाक्य कोणत्या वेळी वापरायचं हे कळलं पाहिजे. तिसरं, ही कुड हॅव स्टडीड. तो अभ्यास करू शकला असता. तो अभ्यास करू शकला असता. ही कुड हॅव स्टडीड, सगळं दिलेलं होतं अभ्यासाला. स्वतंत्र रूम होती, सगळं दप्तर घेऊन दिलं, गाईड दिले होते. ही कुड हॅव स्टडीड, पण त्यानं केलं नाही. लक्षात येतं आहे? शुड हॅव स्टडीड, कुड हॅव स्टडीड, दोन्हीतला फरक कळतोय? ही मस्ट हॅव स्टडीड. ही मस्ट, आता जोर द्यायचा आहे. त्याने अभ्यास करायलाच पाहिजे होता. त्यांना अभ्यास करायलाच हवा होता, हे शेवटचा चान्स होता त्याचा. ही मस्ट हॅव स्टडीड, त्यांना अभ्यास करायलाच पाहिजे होता. गेला चान्स, आता मार्क कमी पडले, आता काय करायचं? असं आपण बोलतो की नाही? त्यावेळी मस्ट हॅव स्टडीड जास्त जोर देऊन त्यांना हे असं करायलाच पाहिजे होतं. आणि मेची रचना किंवा माईटची रचना आपण कशी वापरतो? ही मे हॅव स्टडीड, ही माईट हॅव स्टडीड. आता मे किंवा माईट हे जोर कमी करणारी ऑक्झिलरीज आहेत. त्याने कदाचित अभ्यास केला असता. त्याने कदाचित अभ्यास केला असता. परिस्थिती जर चांगली असती, त्याला जर दप्तर मिळालं असतं, वेळ मिळाला असता, तर त्यानं अभ्यास केला असता कदाचित, असं आपण म्हणतो ना. तर त्यावेळी मे आणि माईटचा उपयोग करायचा. तर मित्रांनो, तुम्हाला या उदाहरणांवरून या वाक्यरचना समजलेल्या असतील अशी आशा करतोय. जर तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही नक्की अजून एक 4-5 क्रियापदं घेऊन अशा वाक्यरचना करा, अर्थ लिहा आणि मला व्हॉट्सअपवरती पाठवून द्या. ठीक आहे?